आहा, गरमागरम वाफाळते पुरणाचे दिंड आहेत. नागपंचमी विशेष हा पदार्थ आहे. हे दिंड दिवसभर जरी ठेवले तरी असे मऊ लुसलुशीत राहणार. बरं, पुरण वाटायची पण गरज नाही. इतकी साधी सोपी पद्धत आहे आणि 10 दिंड करण्यासाठी अचूक प्रमाण आहे. परफेक्शन ज्याला म्हणतो ना ते आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दिवसभर जरी ठेवलं तरी अलवार राहणार, वातड राहणार नाही, त्या दिंडांचा रंग बदलणार नाही, यासाठी खूप साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवं करकरीत चॅनल आहे सबस्क्राईब करा. चला, आपलं नवं करकरीत चॅनल आहे. अशाच चमचमीत, झणझणीत, चटपटीत आणि गोडच गोड रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. पुरण न वाटता हे दिंड करतोय तर सगळ्यात आधी 1 कप इथे मी चणा डाळ घेते. वजनाला विचाराल तर 200 ग्रॅम ही चणा डाळ भरते. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. चला, आता यामध्ये 1 कप चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली तर यामध्ये 2.5 कप आपल्याला पाणी घालायचं. चिमूटभर हळद, याने पुरणाला रंग छान येतो. मिसळायचं, झाकण लावायचं, मध्यम आचेवर 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळ शिजते तोवर कणिक मळूयात. आता पहिली आणि महत्वाची टीप, कणिक मिळताना अजिबात तेलाचा वापर करू नका. काय होतं, जितकं तेल तुम्ही कणकेत घालाल तितका त्याचा रंग नंतर दिंड वाफवल्यानंतर थंड झाला की तांबूस रंग यायला सुरुवात होतो. त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर करायचा नाही. आता 1 कप डाळ आहे तर 2 कप इथे गव्हाचं पीठ घेते. हे परफेक्ट प्रमाण आहे, अगदी अचूक आहे. यामध्ये मीठ चवीपुरतं आणि अर्धा कप पाणी घातलं. याच्यावर आणखी पाव कप पाणी घालते, म्हणजे टोटल आता 1.5 कप पाण्याचा मी वापर करते. आता आधी चमच्याने चांगलं मिसळून घेते. थेट हात घालून कणिक मळली तरी काही हरकत नाही, पण मला हे जरा बेटर वाटतं. आता हे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपलाच आहे. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. चला, आता 1.5 कप पाणी घातलं होतं तितकंच पाणी पुरेसं आहे. वाढीव पाण्याची अजिबात आवश्यकता नाही. चला, आता ही कणिक चांगली मळून घ्यायची आणि पुन्हा सांगते, वाढीव पाणी नाही घालते आणि तेलही अजिबात नाही लावणार. चला, आता ही कणिक मळून झाली. अजिबात वाढीव पाणी बिणी घातलेलं नाही आणि हे बघा परफेक्ट झाले. फार घट्ट नाही, फार सैलही नाही. तर यावर थोडंसं तेल स्प्रे करते. ही फुसफुस बाटली आपलीच आहे. मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता. आता झाकण ठेवूयात आणि हे किमान अर्धा तास तरी मुरण्याकरता ठेवूयात. मध्यम आचेवर जवळपास 6 शिट्ट्या काढून घेतल्या. आता येस, डाळ बघा, डाळ व्यवस्थित शिजली, अगदी मेणासारखी मऊ झाली. आता या शिजलेल्या डाळीत हे जे जास्तीचं पाणी आहे हे काढूयात. याला म्हणतात कट. हे पाणी निथळून काढणं अगदी गरजेचं आहे. हे पाणी निथळलेली डाळ कुकरमध्ये घालूयात. आता हे पाणी आहे हे टाकून द्यायची अजिबात गरज नाहीये. याचा तुम्ही आमटी करू शकता, डाळीमध्ये घालू शकता, आहे तसं ते वापरू शकता. आता गॅस सुरू नाही करायचा. सगळ्यात आधी ही डाळ व्यवस्थित मॅश करूयात, कारण आपण पुरण आहे ना अजिबात वाटून नाही घेणार. फक्त या मॅशरने मॅश करूयात. आणि पुरणपोळी करताना पण आहे ना तुम्ही हे असं प्रोसेस फॉलो करू शकता, काहीच हरकत नाही. एक कप डाळ आपण शिजायला घातली होती, तर आता यामध्ये 1 कपच आपण गूळ घालणार आहोत. आणि हे बघा, डाळ पण ही छान मॅश झाली, अगदी मेणासारखी मऊ झाली. गॅस आता इथे सुरू करून घेतलाय. यामध्ये जितके डाळ तितकाच आपण गूळ घालतोय आणि हा गूळ देखील चांगल्या डाळीमध्ये एकजीव करून घ्यायचा.
आता हे डाळ आणि गूळ छान असं एकजीव होईपर्यंत आणि हलकं घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया. आता पुरण आहे ना एकसारखं मिसळत राहायचं. आणि आणखी महत्वाचं, पूर्ण म्हणजे हे दिंड्यासाठी जे पुरण करतो ना हे घट्ट ठेवायचं, खूप पातळ नका ठेवू, खूप पाण्याचा अंश त्यामध्ये नका ठेवू, कारण आपण हे पुन्हा वाफवून घेतो, पुन्हा त्यामध्ये ओलसरपणा चढतो. त्यामुळे शक्यतो जे पुरण करता ते हलकंसं कोरडं करा, पचपचित ओलसर नाही ठेवायचं. चला, ही डाळ छान शिजवून झाली. गॅस बंद करते. हे बघा, छान अशी घट्टसर हे पुरण शिजलंय. आता यामध्ये वेलदोड्याची पूड, यामध्ये सुंठ देखील घातलेलं आहे मी वेलदोड्यामध्येच, आणि जायफळ. हे पुरणालाच स्वाद छान येतो. मिसळायचं. आणि हे पुरण पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच दिंड तयार करायला सुरुवात करूया. चला, पुरण तयार आहे. कणिका ही छान मळून झाली, तिंबून झाली आहे. आता या प्रमाणात 10 दिंड व्यवस्थित तयार होतात. हे बघा, कणिक छान मळून झाली आणि मस्त झाली बघा. टेक्स्चर खूप छान आलंय. आता यातले एकसारखे गोळे करूयात. 10 दिंड परफेक्ट होतात, तर 10 गोळे मी इथे करून घेते. आता हे गोळे तयार करून झाले की असे एकसारखे करून घ्यायचे. कणिक अजिबात चिकटत नाहीये बघा हाताला. आणि बरोबर 10 गोळे तयार झालेत. पुरणही बरोबर पुरून येतं आणि कणिकही बरोबर पुरून येतं. तुम्हाला 5 करायचे असते तर अर्धा कप चणा डाळ आणि 1 कप गव्हाचं पीठ असं प्रमाण घेऊ शकता. आता हे दिंडचं आवरण आहे ना, हे पांढरं शुभ्र दिसावं, त्याला तांबूस रंग येऊ नये म्हणून काय करायचं, हे ना तांदूळाच्या पिठीवर लाटायचं. तांदूळाच्या पिठीवर लाटल्यामुळे 2 फायदे होतात. एक तर ते छान लाटले जातात, आणि दुसरी गोष्ट, दिवसभर जरी ठेवले तरी तांबूस नाही होत आणि अलवार मऊ लुसलुशीत राहायला मदतही होते. याची अशी पातळ पोळी लाटून घेऊयात. शक्यतो आवरण पातळ ठेवायचं, म्हणजे ते चवीला छान लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं. आता या मधोमध पुरण भरूयात. चला, पुरणाचे देखील आहे ना 10 उंडे मी तयार करून ठेवते, म्हणजे तुम्हाला परफेक्ट प्रमाण आहे काय. हे असे. चला, आता इथे याचे सगळे उंडे तयार केले. पुरणाचे बरोबर 10 उंडे झाले आणि कणकेचे बरोबर 10 उंडे झाले. आता याला आकार देताना सारखा पुरणाचा हात कणकेत आणि कणकेतला हात पुरणात नको जायला, म्हणून हे असं तयारी करून ठेवलेलं कधी छान. असा हलकासा चौकोनी आणि चपटा आकार द्यायचा. आता हे झालं की बाजू दुमडून घ्यायच्या आणि ही बाजू पण दुमडून घ्यायची आणि हे उचलून पुन्हा याच्यावर एक दुमड घालायची आणि या बाजूने देखील. बघा किती सुंदर दिसतंय आणि आकार किती सुरेख आलाय. परफेक्शन सारखं सुख नाही बघा. आता हे दिंड मी वाफवून घेणार आहे, तर केळीचं पान ठेवलंय, केळीच्या पानावर वाफवणार आहे, यावर ठेवून घेते. सगळे पुरणाचे दिंड तयार केलेत. 2 बॅचेस मध्ये मी वाफवून घेणार आहे. 5 दिंड या प्लेटमध्ये ठेवलेत. आता स्टीमर मध्ये पाणी वाफवून घेतलंय, यामध्ये ही प्लेट ठेवूयात, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं वाफवायचे. ही आणखी महत्वाची स्टेप, कारण दिंड जर तुम्ही ओव्हर कुक केली ना तर ते थोड्या वेळाने वातड होतात. त्यामुळे 8 ते 10 मिनिटं डोक्यावरून पाणी खूप होतं. चला, बरोबर आता इथे मी 10 मिनिटं हे पुरणाचे दिंड मध्यम आचेवर वाफवून घेतले.
गॅस बंद करते. मस्त दिसतात बघा. आता हे उचलूयात आणि थोडं पाणी शिरलं याच्यामध्ये, हे काढते आणि हे साईडला ठेवूयात. आता पुढची बॅचही इथे वाफवायला ठेवली आहे. कमाल दिसतात बघा दिंड, झटकीपट तयार होतात. आता खायचे कसे? छान असा कट करायचा गरम गरम दिंड, त्यावर साजूक तूप आणि खायचं. काय बहारदार लागतात तुम्हाला सांगते. आणि अर्थात नागपंचमीला नैवेद्य म्हणून केले जातात आणि कमाल होतात. दिवसभर जरी ठेवले तरी हे असेच मऊ लुसलुशीत राहणार, याची मी तुम्हाला खात्री देते. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.